नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वैर भाग 5. मागील भागात आपण पाहिले, राजारामने मल्ल्याच्या मांडीत गोळी घातली. तो रेड्यासारखा कोसळावा तसा कोसळला आणि धडपड करून उभा राहिला. नंतर त्याने कानोसा घेतला आणि स्वतः कड्यावरून स्वतःला झोपून दिले व नदीत उडी मारली. मुकुंदाची फळी आणि देशमुखांची फळी महागोळीसाठी तयार झाली होती. त्यातच गोविंदरावांनी स्वप्नशांतीचे जेवणही घातले होते. गोपाळरावांना समजले, मुकुंद आणि यांच्या लोकांनी मल्ल्याचा खून केला. ही बातमी समजतात गोपाळराव संतापला. गोपाळरावांनी फौजदाराला मुकुंदरावांच्या लोकांनी मल्ल्याला मारले असे सांगितले. त्यासाठी आधी त्यांना खुलाची दखल घेऊन मारेकऱ्यांना पकडावे. पण फौजदार म्हणाला, मला काही सांगू नका, मी महागोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आलो आहे. खून केव्हा झाले हे माहीत नाही. यावर गोपाळरावाचा नाईलाज झाला. महागोळी मुकुंदाने जिंकली. 18 वर्षांनी गोपाळराव प्रथमच पराभूत झाला होता. पराभूत गोपाळराव पिसाट झाला होता. फणफणत सोप्यात बसला होता आणि तोंडाला येईल ते बडबडत होता. फौजदार सोप्यात आला व गोपाळरावांना म्हणाला, काय चालले आहे सरकार? त्यावर गोपाळराव रडतो आहे असा चिडक्या आवाजात म्हणाला, व तुम्ही आमच्या माणसाच्या खुनाची दखल घेतली नाही, त्यामुळे आज हा पराभव झाला आहे असं म्हणतात. फौजदार म्हणाले, अहो, तुमच्या माणसाचा जर खूनच झाला नाही तर मी कुणाला कशासाठी अटक करू? यावर गोपाळराव म्हणाला, खरं म्हणता की काय, मल्ल्या जिवंत आहे? यावर फौजदार म्हणाला, होय, जिवंत आहे. सकाळीच तो कचेरीवर आला होता. त्याला किरकोळ मार लागला आहे. येळापूरचे लोक माझा खून करणार आहेत अशी त्यानं तक्रार केली आहे. इथं आल्याबरोबर मी चौकशी केली, तेव्हा तुमचा मल्ल्या एका पोरीला जबरीनं पळवीत होता असं उघडकीला आलं आहे. आता सांगा, काय करायचं आम्ही? मग गोपाळराव म्हणाला, मग काही करणंच शक्य नाही. परंतु मग हा मल्ल्या गेला कुठं? आता पाहूया पुढे. दिवस कासराभर आला होता. येळापूरची पेठ गजबजली होती. देवाची पूजा करून दुकानदार आपापल्या गादीवर बसून व्यापार करीत होते. पाराखाली असलेल्या कराडे याच्या हॉटेलात चहा कडत होता आणि भजी तेलात पोहत होती. हौशी माणसं चहा पिऊन मिशापुशीत बाहेर पडत होती. फौजदाराचं बिराड निघाल्याची बातमी ऐकून गोपाळराव चावडीवर आला. प्रथम त्यानं पेठेतून नजर फिरवली. काल आपण याच मार्गानं मिरवत गेलो आणि मारुती पुढं हार खाल्ली असं म्हणून तो माणसांच्या तोंडाकडे पाहू लागला. तेव्हा प्रत्येक माणूस निर्भयीने आनंदी दिसत होता. यशा अपयशाची त्यांना पर्वा दिसत नव्हती. ते बेगुमान चालत होते. गोपाळराव चावडीत येतात तलाट्यानं एक खुर्ची सोप्यात मांडली आणि देशमुख बसला. तेव्हा बाजूला पांडू रामोशाचा गुंड्या बसला होता, पाठ भिंतीला टेकून. दोन्ही गुडघे पोटाशी धरून तो समोर पाहत होता. समोर शिंप्याच्या दुकानात गुना उभी होती. शिंप्याचं पोर घाई करून तिच्या चोळीला बटणं लावित होतं आणि गुंड्या तिची पाठमोरी आकृती न्याहाळीत होता. त्याचं सर्व चित्त गुणावर केंद्रित होऊन तो स्वतःलाच विसरला होता. गोपाळरावानं सहज पुढं पाहिलं. गुणाला पाठमोरी पाहून तोही चकित झाला आणि तिने वळावे आणि आपण तिचा चेहरा पाहावा असं त्याला वाटू लागलं. इतक्यात ती गरकन फिरली. गोपाळरावाला पाहताच पुन्हा तिने पाठ फिरवली
आणि गोपाळराव मनात म्हणाला, खरंच ही देखणी आहे. नियतीनं हिला सर्व काही बहाल केलं आहे. स्वरूप असावं तर हे असं असावं. हे आगळं रूप आहे. म्हणूनच काही तरणी पोरं मूर्खासारखं वर्तन करीत आहेत. परंतु ही जवानी, हे रूप हाती घेण्यासाठी केवळ मूर्खपणा करून चालणार नाही. या अशा देखण्या पोरीवर मात करण्यासाठी तसं जबर सामर्थ्यही असणं जरूर आहे. नाहीतर तो हलकट मल्ल्या लेकाचा बहकला. त्यानं हिला जबरीनं पळवली आणि पोटभर मार खाल्ला. नंतर त्यानं गुणाच्या पोटऱ्या पाहून नजर गोळा केली नि बाजूला पाहिले. तेव्हा गुंड्या एकटक गुणाकडं पाहत होता. तो डोकीच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत तिला न्याहाळीत होता. त्याची नजर उपाशी लांडग्याच्या नजरेसारखी दिसत होती. या गुणासाठी मरून जावं, वाळून राहावं असाच भाव त्याच्या चेहऱ्यावर तळपत होता. तो पाहून गोपाळराव म्हणाला, गुंड्या, काय पाहत आहेस? काय नाही धनी? नाही कसं? नाही, उगच बसलोय असं म्हणून गुंड्या लाजला नि उठून गेला. ढिप्पाळ रेड्यासारखा गुंड्या गुणासाठी लाचार झाला होता. त्याला गुणाचं वेड लागलं होतं. आपण कोण, गुणा कोण, आपण गरीब आहोत हे त्याचं मन विचारातच घेत नव्हतं. ते गुणा गुणा करीत होतं. 15 दिवस होऊन गेले. जेवण वेळ टळून गेली होती. गाव शांत झाला होता. माणसं अंथरुणावर अंग टाकीत होती. काही तसा विचार करीत होती. एखादं कुत्रं भुंकत होतं. गोपाळराव कडी पाटावर बसून झोके घेत होता. वाडा शांत होता, पण कडी पाटाची कडी कुई कुई आवाज करून त्या भीषण शांततेमध्ये आपलं अस्तित्व प्रस्थापित करीत होती. इतक्यात चौकात पावलं वाजली. कोण आहे ते? गोपाळराव चमकला. मी हाय, मल्ल्या. मल्ल्याचा आवाज घुमला आणि गोपाळरावाला आनंद झाला. तो चटकन उठून म्हणाला, मल्लू, ये ये आणि सरळ माडीवर चल. राम्या, करीम कोणी नाहीत हे एक बरेच, पण ते आता जेवून येतील. चल माडीवर, आपण वर बसू. मल्ल्या माडीवर गेला आणि एका कोपऱ्यात बसला. आपली कुऱ्हाड मांडीवर घेऊन तो म्हणाला, सरकार, ह्या वर्षी मंगळागौरी गेली. होय गेली. तुझ्यासारखी माणसं नसल्यावर दुसरं काय होणार? गोपाळराव दुःखी स्वरात म्हणाला, झालं ते झालं, परंतु तू आहेस कुठं? कुठं नि कसा आहेस? मी बरा हाय, मल्ल्या सुस्कारा टाकून म्हणाला. म्या गुणाला पळवली. सारा गाव माझ्या मागं लागला. मला एक गोळी लागली. मांडी वाचली. त्या दिवशी माझा खूनच पडला असता. पण कड्यावरनं उडी घेऊन म्या जीव वाचवला. आता मी नरशाच्या बंडात आहे. बरं तिकडं? मग आता जाऊ नको. गोपाळराव म्हणाला, काय व्हायचं ते होऊ दे. नको नको, आता मला ह्यो गावच नको. मल्ल्या तळमळून म्हणाला, आता मी नरशाची फळी सोडणार नाही आणि तुम्हासनी बी इसरणार नाही. मग आता पुढं काय करणार तू? मी परत एकदा गुणाला हात घालणार. माझ्या एका एका वैऱ्याची हाडं मोडणार. परंतु ते तुला कसं जमणार? माझ्या मागं नरशाचं बळ उभं आहे. तो नरशा म्हणे श्रीमंतांना लुटतो. ते खरं आहे, पण तुम्हासनी कुणीच हात लावणार नाही. का? काय म्हणून? गोपाळरावानं विचारलं. मल्ल्या म्हणाला, नरशाकडं माझा दांडगा वशिला आहे. तुम्ही घाबरू नका. मी सांगतो, तू भिवू नको. मल्लू, तू गावावर ये. नाही, मला ह्यो गाव नको. मल्ल्या म्हणाला,
माझा घात होईल. म्या एवढं सारं वाया गेलंय. म्या गुणाला पळवून माझ्या पदरात काय पडलं? तर भरपूर मार. ती तर तशीच सुटली. आता मात्र मी तिला सोडणार नाही. ठीक, गोपाळराव म्हणाला. जे काय करायचं ते लवकर कर. पण हे लक्षात ठेव की मुकुंदा, मैपती, राजाराम ही कठीण माणसं आहेत. त्यांच्याकडेही नवीन हत्यारं आहेत. मी त्याला डरत नाही. मल्ल्या गुरखला. मी जातो. असाच कवा कवा येत जाईन. तुम्ही मात्र मला अंतर देऊ नका. अरे मल्लू, हे तुझं घर आहे. तू केव्हाही ये जा. गोपाळरावाने मल्ल्याला निरोप दिला आणि मल्ल्या अंधारात शिरून नाहीसा झाला. त्या रात्री गोपाळरावाला गगन ठेंगणं वाटलं. आपल्या मागे मल्ल्या आहे, त्याचा दोस्त नरशा आहे, या आनंदात त्याला त्या रात्री भरपूर नीज लागली. चैत्र गेला आणि वैशाख निघाला होता. चैत्र पालवीनं झाडं नटली होती. त्यांचा बहर मनाला भुरळ घालीत होता. नवे मुंगारे, नवी पाने, यामुळे तो खोरा सुंदर दिसत होता. त्याचा तो बिलवरी बहर डोळे दिपवीत होता. ओसाड ऊन खात पडलेल्या काळ्या जमिनीला त्यामुळं नवी शोभा येत होती. प्रत्येक झाडाला नवीन पानं, नवी फांदी फुटत होती. आणि तसंच माणसाचंही झालं होतं. वैशाखात लग्न तिथींना गणती नव्हती. लोक त्या तिथी धरून आपापली लग्न उरकीत होते. जुन्या झाडावर नवी फांदी यावी तद्वत जुने पाहुणे सोयरीक करून जुन्या झाडाला नवी फांदी आणत होते. घरोघर लग्नाचा विचार होत होता. काही लग्न जुळली होती तर काही उरकली जात होती. कित्येक दारात मांडव उभारले जात होते. कित्येक वराती फिरत होत्या. काही मांडवात सनया भैरवीचे गंभीर सूर घुमवीत होत्या. तरुण मुली नवऱ्या होऊन हळदीनं पिवळ्या होऊन मिरवत होत्या. काही सासरी जाऊन परत येत होत्या. काही आई होण्याची स्वप्न पाहत होत्या. एकूण सर्वत्र आनंद खेळत होता. याच दरम्यान मुकुंदा आणि मैपती यांनी घाई केली. अपार खर्च केला. निगुणा, राजाराम यांच्यावर तांदूळ टाकले. मुकुंदाला धन्यता वाटली. जुने मित्र नव्याने पाहुणे झाले. नलावड्याच्या वाडीत माहेर असलेली गुणा मैपतीच्या आळीला सासरी आली. लग्न होताच गुणाचे स्वरूप बदलले. काजळी झडताच दिव्याची ज्योत प्रखर व्हावी तद्वत तिचे रूप द्विगुणित झाले. ती अधिकच बेफिकीर आणि सुंदर दिसू लागली. आपण आता एका मातब्बराची सून आहोत याची जाणीव होऊन ती प्रत्येक पाऊल जपून टाकू लागली. आया बाया गुणाचं कौतुक करू लागल्या. नशीबवान पोरगी म्हणून नि देखणी म्हणून तिची दृष्ट काढू लागल्या. आणि गुणाचा अहंकार वाढला. ती नवी नवरी होऊन सासरी गेली. 4 महिने गेले. पावसानं सृष्टी भिजवून थंड केली. गुणा सासरी नांदत होती. मुकुंदाचे ओझे खांद्यावर आले होते. आयती भाकर मिळत होती. त्यामुळे त्याला आनंद झाला. श्रावण निघाला. नवीन पिकं जोम धरून वर आली. नवे अंकुर रुजून त्यांनी काळ्या आईला हिरवा रंग दिला. सर्वत्र फुलपाखरं फिरू लागली. विद्रूप सुरवटांनी सुंदर फुलपाखरं होऊन सर्वत्र फिरत होती. पण गोपाळरावांचं विद्रूप मन कसलाही प्रकार घेऊ शकत नव्हतं. मी या खोऱ्याचा मालक आहे. आजपर्यंत नि आत्ता मी या खोऱ्याचा कर्ता आहे. लोकांनी आजपर्यंत माझ्या पूर्वजांना सरकार म्हणून मुजरा केला. तसंच त्यांनी मलाही मुजरा केला पाहिजे. सर्व माझ्या अन्नावर जगत आहेत. सर्व माझी कुळं आहेत. माझ्या जमिनी खंडान करून संसार करणारे शिरजोड झाले तर मला इतर राहता येणार नाही. मुकुंदा, मैपती
हे जरी माझी कुळं नसले तरी त्यांनी माझ्या हुकमातच नांदलं पाहिजे. त्यांनी माझ्याशी वैर करणं हा अपराध आहे. परंतु आज 40 वर्ष त्यांनी माझ्याशी भयंकर दुश्मनी आरंभली आहे, असं गोपाळरावाचं मत होतं. मी ते कधीच बदलण्याची शक्यता नव्हती. उचापती, कुरापत काढणे, चिथावणी देणे हा त्याचा स्वभाव कायम होता. त्याच्याजवळ आलेला आणि वाईट मार्गाला लागलेला माणूस त्याला अधिक श्रेष्ठ वाटत होता.